नमस्कार. आता आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स काय आहे हे बघूया. तर सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये काय असते की सत्ता शासनाच्या 3 अंगामध्ये विभागली गेलेली असते. शासनाची 3 अंग कोणती? एक आहे कायदेमंडळ, त्यालाच विधिमंडळ म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये लेजिस्लेचर. दुसरं आहे कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, आणि तिसरं आहे न्यायमंडळ ज्युडिशरी. हे आपली शासनाची 3 अंग आहेत वेगवेगळी, त्यामध्ये सत्ता विभागली जाते. आणि कायदे मंडळाचं काम काय असते? कायदे बनवण्याचं काम. कार्यकारी मंडळाचं काम काय असतंय? ती कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम. आणि ज्युडिशरी त्यांचं काम काय असतंय? कायद्याचा अर्थ लावणं आणि न्याय देणं. आता ही शासनाची 3 अंग आहेत ते हॉरिझॉन्टल लेवलचे आहेत, त्यामुळे ती हॉरिझॉन्टल विभागणी असते. आणि हे कशासाठी असतंय? सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी, सत्ता एका ठिकाणी केंद्रित होऊ नये यासाठी, आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी.